हाय, गुड मॉर्निंग. मी रायगडची निमा बोरकर तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर इकडे मी ना सकाळी लवकर उठले होते आणि आंघोळ वगैरे करून व्यायाम करत होती. तर इकडे झालं मी व्यायाम करत होती तर तृप्ती मला हसत होती, बोलत होती कोणता देव हसला म्हणते आज व्यायाम करायला. तर मी तिला बोलली आता आजपासून मी रोज करणार जाते. मला म्हणते चांगली गोष्ट आहे, रोज व्यायाम करण्याचा करत जा म्हणते. तर इकडे मी व्यायाम करते. तर बघा पुढे व्हिडिओ असंच बघत राहा. अशी कंबर घ्यायला पाहिजे. किती वेळा काय 10 वाजेमध्ये लागणार हो त्याची कोणा मी बघा तरी तुम्हाला पाहिजे तसं बघा आणि तुमची ते फक्त देखिए का पता है यहाँ से लेकर इधर तर इकडे सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. तर मी आणि तृप्ती आम्ही दोघे पोहे घेत होते खायला. तर हे बघा मस्त गरम गरम पोहे होते आणि पोह्यांमध्ये लिंबू वगैरे पण मस्त पिळलेला. तर बघा कसा वाटतंय तुम्हाला, पोहे कसे वाटतात तुम्हाला.
तर या तुम्ही पण पोहे खायला. तृप्ती आणि नेत्र आता पोहे खात आहोत. मला माझ्या पिलाला माझ्या पिलाला कोण आहे? कोण आहे माझ्या? हा तू आलो तुला सांगत होत तुला आवडला सांगतेस नव्हतं तुला तुझं औषध घेऊ आपण आता औषध घेऊ बुट्टी घेऊ बुट्टी सुट्टी घेऊ औषध घेऊ बुट्टी घेऊ तर हे बघा तृप्ती बसलेली आहे पोहे खायला आणि मी पण बसली. आम्ही दोघींनी सगळी खायला बसली. तर कसं दिसतोय आम्ही दोघी त्यांनी. तर इकडे ना दुपारच्या जेवणासाठी हे बनवलं होतं. माझ्यासाठी पराठा बनवला होता, आलू पराठा. आणि बाकीच्यांसाठी जेवणामध्ये बनवलं होतं बोंबळाचा रस्सा आणि भात. तर मी तर खात नाही बोंबील वगैरे, कारण मी नॉनव्हेज मध्ये फक्त चिकनच खाते. तर मग माझ्यासाठी आलू पराठा बनवलेला आणि त्यांच्यासाठी बोंबळाचा रस्सा बनवलेला. तर या तुम्ही आलू पराठा खूप गरम आहे. आलू पराठा हात भाजतायत. तर इकडे संध्याकाळचे 6 वाजलेले आणि मी चहा घेत आहे. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा मध्ये मस्त अद्रक इलायची वगैरे टाकलं. चहा पण मस्त झाला होता. मँगो ज्यूस बनवा. मँगो ज्यूस कसं बनवू मी भांडी भेंडी नाही निघणार जास्त काढून देऊ. हा तर इकडे बघा मी आंब्याचा ज्यूस बनवलेला. तर तृप्तीला बघण्यासाठी पाहुणे आलेली ना, तर त्यांनी आंबे घेऊन आले होते. तर आंबे पण छान होते ते. तर मग मी म्हंटल चला त्यांचा ज्यूस बनवावा. तर मी एकच आंब्याचा ज्यूस बनवलेला आणि बाकीचे आंबे आम्ही खाणार, कारण आमच्या घरामध्ये ना आंब्याचा ज्यूस वगैरे आंबरस वगैरे कोणाला आवडत नाही. असेच आंबे खायला आवडतात. मला पण असेच आंबे खायला आवडतात. पण मला काय वाटलं काय माहिती, तर म्हणतात जरा ज्यूस बनवून बघावं. तर इकडे मी आंब्याचा गर काढून घेत आहे ज्यूस बनवण्यासाठी. तर बघा इकडे माझं गर वगैरे असं काढून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गर टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी 1 चम्मच साखर टाकते. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. मला जास्त गोड नको होतं म्हणून मी कमी साखर टाकली. आणि मग आईला सांगितलं मिक्सर मधनं फिरवणं. त्याच्यामध्ये मी थंड पाणी टाकलेलं, कारण बर्फ झालेला नव्हता, पण बॉटल मध्ये बर्फच झालेला होता आणि पाणी होतं त्याच्यात. तर मग ते पाणी टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं. आणि इकडे बघा या ग्लासामध्ये मी आता ज्यूस टाकणार आहे.
तर तसं भरपूर घट्ट झालं आपला ज्यूस. एक आंब्याचा काही लोक ना ज्यूस मध्ये दूध टाकतात, पण मी दूध नाही टाकलं. आणि मस्त आपले वरती ड्रायफ्रूट वगैरे टाकतात, कारण मला दूध आवडत नाही म्हणून मी दूध नाही टाकलं. तुम्हाला दूध हवं असेल तर तुम्ही दूध टाकू शकता आणि वरून क्रीम वगैरेही टाकू शकता, कारण मला दूध आणि क्रीम वगैरे आवडत नाही म्हणून मी आपलं पाणीच टाकलं. तर इकडे मी ज्यूस पिला होता, छान झाला होता ज्यूस, पण एवढा काही मला ज्यूस जाणार नव्हता, तर मी अर्धा ज्यूस आईला दिला प्यायला आणि अर्धा मी पिला. तर याचा येतो ज्यूस प्यायला. आणि हा आपला सीझन मधला शेवटचा मँगो ज्यूस होता आणि पहिला पण. तर इकडे टिश्यू पेपर आणले होते बाजारात, तर